आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संबंध भोंदू अशोक खराशी जोडण्याचा प्रयत्न केलाय। भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती आणि त्यानुसार अजितदादांसह महाराष्ट्रातील एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्या होत्या, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलेला होता। खरातांनी कुणाच्या सांगण्यावरून या फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। सत्य समोर आलं पाहिजे असं ट्विटही रोहित पवार यांनी केलंय। पाहुयात रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय। भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती आणि त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय। या भोंदू खरातनं कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला, त्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला, त्यांचा हेतू काय होता हेही समोर येणं गरजेचं आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलंय। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या महाराष्ट्रामध्ये कर्तृत्वापेक्षा आणि जनतेच्या कामांपेक्षा असल्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवला जात असेल तर पुढच्या पिढीला काय संदेश जाणार। हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्यालाही घातक आहे। त्यामुळे या भोंदू बाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत।